नमस्कार. मी संदीप जाधव, मातोश्री फ्री रेंज गावरान पोल्ट्री फार्म. आजचा विषय आहे खरंच गावरान पोल्ट्री फार्मिंग परवडते का? तर बघा, 3 फॅक्टर आहेत जे गावरान पोल्ट्री फार्मिंग यशस्वी होण्यामध्ये मेजर रोल प्ले करतात. पहिलं आहे ब्रूडिंग. जेव्हा तुम्ही एक दिवसाचा पक्षी आणतात त्यावेळेस जी पक्षाला हीट दिली जाते त्याचं तुमच्याकडे प्रॉपर नियोजन असायला पाहिजे, जेणेकरून जी पहिल्या 8-10 दिवसात मोठ्या प्रमाणावर मोर्टॅलिटी होते ती तुम्ही कंट्रोल करू शकता. सेकंड पार्ट आहे तुमचं खाद्य नियोजन. तुमचा गावरान पोल्ट्री फार्मिंग करत असताना किंवा कोणत्याही प्रकारचं पोल्ट्री फार्मिंग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमचा 80% खर्च हा फिडिंगवरती होतो. आपण फिडिंगचं जर प्रॉपर नियोजन करू शकला तर गावरान पोल्ट्री फार्मिंगमध्ये तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणावर वाढतात. आणि तिसरा आणि जो फॅक्टर गावरान पोल्ट्री फार्मिंगमध्ये मेजर रोल प्ले करतो तो आहे सावली. गावरान कोंबडी ही जी आहे ती सावलीखाली थांबणं पसंत करते. जेव्हा उन्हाळा असतो किंवा जेव्हा ऊन असतं त्यावेळेस ही कोंबडी सावली शोधण्याचा प्रयत्न करते, सावलीकडे पळते. जर तुमच्याकडे सावलीचं प्रॉपर नियोजन नसेल तर तुमच्याकडे मोर्टॅलिटी होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर असतात किंवा कोंबडीची पाहिजे त्या प्रमाणात वाढ होत नाही, कोंबडी ही स्ट्रेसकडे जाते. तर हे जे 3 फॅक्टर आहेत या 3 फॅक्टरवरती तुम्ही जर प्रॉपर काम केलं तर गावरान पोल्ट्री फार्मिंगमध्ये सक्सेस होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. पण हे 3 फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिलं आहे ब्रूडिंग, दुसरं आहे खाद्य मॅनेजमेंट आणि तिसरं आहे सावली. हे 3 फॅक्टरवरती तुम्ही मोठ्या लेवलला चांगला विचार करून काम हे केलंच पाहिजे. तरच तुम्ही गावरान पोल्ट्री फार्मिंगमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस हे वाढतील. अन्यथा गावरान पोल्ट्री फार्मिंग ही वाटते तेवढी सोपी नाही. मी परत एकदा सांगतो, आता सध्याचा जो ट्रेंड चालू आहे, जशा इतर गोष्टींच्या फ्रँचायसीस दिल्या जातात तसं गावरानच्या फ्रँचायसीस देण्याचं काम मार्केटमध्ये चालू आहे. पण मी तुम्हाला एक शेतकरी म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगेल, गावरान पोल्ट्री फार्मिंग ही परवडते, परवडत नाही असं मी म्हणणार नाही. पण ती करताना जे नियोजन लागतं ते नियोजन तुम्ही ठेवा. हे बघा, खाणारा हा संपणार नाही, ही गोष्ट खाल्ली जाणार आहे, खाल्ल्यानंतर ती संपणार आहे, हिची डिमांड ही चालूच राहणार आहे. आणि मेन म्हणजे गावरांना वाढण्यासाठी 6 महिने घेते. ती काही अशी कावेरी, सोनाली ह्या ज्या इतर जाती आहे यांच्यासारखी 3 महिन्यात काही ती रेडी होत नाही. पण हे करत असताना तुम्हाला या गोष्टींवरती काम हे करावंच लागेल. गावरांचं एक साधं गणित तुम्हाला सांगतो. एक कोंबडी घ्या, ही एक कोंबडी वर्षभरात मिनिमम 100 अंडे देत असेल. ॲप्रॉक्स 100 अंडी आज अंडं 15 रुपयाला विकलं जातं. तर एका कोंबडीपासून तुम्हाला 1500 रुपये भेटतात. तुम्ही खाद्यावरती खर्च करून केले 500 ते 600 रुपये खर्च केले तरी तुम्हाला वर्षभरात ह्या कोंबडीपासून डबलच्या आसपास नफा होऊ शकतो. तेच जर तुम्ही अंडे हॅचिंगसाठी म्हणजे पिल्लं काढण्यासाठी वापरले तर 100 अंड्यांमध्ये 70% जरी रेशो लागला तरी एका पिल्लाची किंमत 60 रुपये, म्हणजे तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये एक कोंबडी वर्षभरात उत्पन्न देऊ शकते. हे जर ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं ते प्रॅक्टिकलमध्ये पण सोपं आहे. परंतु तुमचं मॅनेजमेंट, तुमचं काम हे प्रॉपरच असायला हवं. तुम्ही छोटी सुरुवात करा, तुम्ही मोठी सुरुवात करा, ह्या गोष्टी मॅटर करत नाही. परंतु सुरुवात करताना तुम्ही किती विचार करून ह्या गोष्टीमध्ये उतरला आहात यावरती तुमचा सक्सेस
होण्याचा रेशो अवलंबून असतो. आज मी ह्या फार्मिंगमध्ये उतरताना माझ्या आयुष्यातील 3 वर्ष खर्च केली, तेव्हा कुठे ही फार्मिंग आता मी चालू केली. बाहेरून बघताना ह्या गोष्टी खूप सहज आणि सोप्या वाटतात, परंतु ह्या करत असताना येणाऱ्या अडचणी मी तुमच्याबरोबर डिस्कस करतो आहे, कारण मी एक शेतकरी आहे. शेतकऱ्याला प्रॉपर सल्ला दिला पाहिजे. मी म्हणत नाही की गावरान पोल्ट्री फार्मिंग ही खूप अवघड आहे, परंतु ही करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टींची इत्थंभूत काळजी घेऊन यामध्ये उतरावं लागेल, तेव्हाच तुमचा सक्सेस होण्याचा रेशो वाढेल. थँक्यू. इतर काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकतात. मी तुम्हाला योग्य ती माहिती गावरान पोल्ट्री फार्मिंग रिलेटेड मी तुम्हाला देण्यास कधीही अवेलेबल आहे. धन्यवाद.